मी सुविधा हॉस्पिटल आयसीयू सेंटरमध्ये फिजिशियन म्हणून काम करतो. सर्वप्रथम मी गुरुजी बड्डे बसताना खरंच मनापासून आभार मानतो की तुमच्या या कार्यक्रमाला मला बोलवलं. मी बरेच दिवस झाले दोघांनाही म्हणतो की मला तुमच्या सर्वांशी काही थोडा संवाद साधायचा आहे. बरेच लोक झाले मी दोघा वस्तूंना पण फोन केले, मुलं येत आहेत, मुलं काहीतरी म्हणतायत, मुलं काहीतरी ताकद वाढवण्यासाठी कोणतेतरी सप्लिमेंट मागतायत, काहीतरी चालू आहे. ते जवळजवळ आम्ही 4-5 वर्ष झाले बघतोय. तर तुम्हाला सर्वांना मी करू शकतो जे महत्वाचं सगळ्यात नुसती हा ताकदीचा खेळ आहे. ताकदीबरोबर बुद्धी पण गरजेची आहे. आज तुम्ही गणपती उत्सव साजरा करता. गणेशोत्सव गणपती हे बुद्धीची देवता आहे. प्रत्येकाला मी एक विनंती करतो, ताकद पाहिजे पण बुद्धी पण आवश्यक आहे. जो व्यक्ती बुद्धीनं खेळ खेळतो, खेळ त्याचबरोबर कोणताही व्यवसाय आहे, कोणताही राजकारण असते, व्यवसाय असतो, जो बुद्धीनं करतो तो या जगामध्ये पुढे जातो. तुम्हाला पुढे जायचं असेल तर समोरच्या व्यक्तीला खेळामध्ये समोरच्या व्यक्तीचा खेळ कसा आहे आणि बुद्धीने समजून घेऊन जर खेळा तर डेफिनेटली तुम्हाला त्यामध्ये फायदा होणार. त्यामुळे बुद्धीचा वापर करा. ताकद, आता महत्वाची गोष्ट म्हणजे ताकद, म्हणजे त्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक तर तुमच्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टींच्या जे खाद्यपदार्थ आहेत, न्यूट्रिशन आहे, ते तुम्हाला योग्य पद्धतीने मिळणं गरजेचं आहे. तुम्ही इथं ट्रेनिंग तालमीसाठी म्हणून आला. तालीम करत असताना तुमचे स्नायू बळकट गरजेचं आहे. स्नायू बळकट करत असताना तुम्ही वेगवेगळे सप्लिमेंट्स घेता. आता वेगवेगळे सप्लिमेंट्स कोणते असतात तर सगळ्यात महत्त्वाचं सप्लिमेंट तुम्हाला गरजेचं आहे ते प्रोटीन. प्रोटीन व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस मध्ये तुम्ही घेता आणि हे प्रोटीन किती घ्यावं हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. मी हे डॉक्टरांशी पण डिस्कस केलं. तर 100% तुमचं वजन जेवढं आहे त्यानुसार तुम्हाला प्रोटीन घेणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल 1.5 ते 2 ग्रॅम पर केजी बॉडी वेट, म्हणजे सपोज एखादा व्यक्ती 100 किलोचा बरोबर, त्याला किती लागणार प्रोटीन? 150 ते 200 ग्रॅम. पण बऱ्याच वेळा तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचता 200 ग्रॅम प्रोटीन घेतलं तर काहीतरी किडनी खराब झाली आहे, मग कोण तर म्हणतंय एवढं प्रोटीन घेणं चांगलं नाही आहे, कोण म्हणतंय बाहेरची प्रोटीन घ्या, कोण म्हणतंय अन्नातलं प्रोटीन घ्या. नक्की काय घ्यायचं? प्रश्न माझा बरोबर आहे. नक्की काय घ्यायचं? कशातलं घ्यायचं? बरोबर आहे. तर सगळ्यात महत्वाचं नॅचरल प्रोटीन, म्हणजे जे जेवणामध्ये अंड्यामध्ये जे तुमच्या नॉन डायरेक्टमध्ये ते तुम्हाला कधी नुकसान करत. सगळ्यात महत्वाचं ते तुम्हाला नुकसान करत नाही, तुमच्या स्नायूला नुकसान करत. आता नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन तुम्ही नुसतं प्रोटीन घेत नाही, नॉन व्हेजिटेरियन कडून तुम्ही रस्सा घेताय, तेल घेताय, मसाले घेताय, ते तुमच्या शरीराला त्रास करतात, ते हृदयाला त्रास करू शकतात. म्हणजे हृदयाला कोण त्रास करू शकतं किंवा किडनीला काय त्रास करू? मीठ, त्यात जे मीठ वापरलं होतं ते त्रास करते, त्यात तेल वापरलं जातं ते त्रास करते, मसाले वापरले जातात ते त्रास करते, प्रोटीन त्रास करते. बऱ्याच लोकांना वाटतं की प्रोटीन त्रास आहे. नॅचरली जे नॉनव्हेज डाएटमध्ये किंवा व्हेजिटेरियन डाएटमध्ये तू कशामध्ये प्रोटीन असते? तुला काय माहिती? प्रोटीन आपल्या शुद्ध शाकाहारी जेवणामध्ये कशामध्ये असते? पनीरमध्ये असते. पण किती मध्ये पनीर किती घेतले की किती पनीरमध्ये तुला किती प्रोटीन मिळतं? म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्हाला एक 30 ग्रॅम प्रोटीन त्यात असेल तर त्याचं ऍब्सॉर्प्शन मात्र 30%-40% बरोबर. त्यामुळे 30 ग्रॅम प्रोटीन पनीरमध्ये भेटतंय, दह्यामध्ये भेटतंय, सोयामध्ये भेटतंय. अजून साधे गोष्टी जे प्रोटीनचे भरपूर सोर्सेस आहेत त्यामध्ये तुम्हाला प्रोटीन मिळेल. नॅचरल प्रोटीन, आता प्रोटीन सप्लिमेंट्स, नॅचरल प्रोटीनचे सोर्सेस आपण बघितले. प्रोटीन सप्लिमेंट, प्रत्येक प्रोटीन सप्लिमेंट काय होता? नॅचरल प्रोटीन जेवढं सफिशियंट होतंय, जे आता खरं तर आता जे मेन पैलवान आहेत त्याला माहीत पाहिजे. तुम्ही बाहेरचं प्रोटीन खाता का? कोण घेतं का पाठीमागचं?
घेते की बाहेरचे प्रोटीन वय म्हणा होय नाही म्हणा नाही म्हणा काय म्हणा जे आहे ते वे प्रोटीन घेता का खाता ना तुम्ही वे प्रोटीन खाता का वे प्रोटीन कसं तयार करतात माहितीये का वे प्रोटीन म्हणजे काय 5 लिटर दुधापासून टाकून जे केलं जातं ते वे प्रोटीन वे प्रोटीन म्हणजे दुधापासूनच केलं त्यात काय अंड मटण असते असं काही नाही प्युअरली दुधापासून वे प्रोटीन केलं तर वे प्रोटीनचे दोन पार्ट आहेत एक तर प्लेन प्रोटीन आयसोलेट फक्त प्रोटीन बाजूला आयसोलेट केलं जातं त्याची किंमत जास्त असते बरोबर त्याची किंमत जवळजवळ 10,000 11,000 रुपये म्हणजे तुमच्या 20 किती ग्रॅमचा डबा येतो 5 ग्रॅमचा डबा येतो त्यात 5 किलोचा डबा येतो म्हणजे 5 किलो मध्ये जे आयसोलेट प्रोटीन आहे ते महाग आहे आता यामध्ये प्रॉब्लेम असा झालाय की तुम्ही व्यायाम करणाऱ्यांची संख्या भरपूर झाल्यामुळं कुठंतरी खोटं करणाऱ्यांची संख्या पण बाजूला आणि याचा प्रॉब्लेम तुम्हाला सर्वांना निर्माण व्हायला लागलाय ते जे प्रोटीन मध्ये भेसळ झाली त्या भेसळ प्रोटीन मुळे तुमच्या किडनीला त्रास होतो नॅचरल ह्या आयसोलेट व्हे प्रोटीनला तुमच्या याला त्रास होतो त्यामुळं माझं म्हणणे वस्तादांना पण विनंती आहे की अशा ठिकाणी सोर्सेस उठून काढा की जिथे प्रोटीन सप्लिमेंटेशन चांगले मिळेल आणि प्रत्येकाने व्हे प्रोटीन घेण्यासाठी प्रयत्न करा माझं सजेशन राहील 1 ग्रॅम टू 1.5 ग्रॅम म्हणजे जर 100 किलोचा व्यक्ती असेल तर 100 ग्रॅम प्रोटीन घेण्याचा प्रयत्न करा नॅचरल प्लस सप्लिमेंट नुसतंच फक्त सप्लिमेंट वर तुम्ही सकाळी पण प्रोटीन पावडर पिताय दुपारी पण पिताय रात्री पण पिताय हे लक्षात घ्या प्रोटीन हे जेवणाची रिप्लेसमेंट आहे म्हणजे तुम्ही किती प्रोटीन घ्यावं असा नियम नाही प्रोटीन आयसोलेट वेगळे प्रोटीन प्लेन वेज प्रोटीन वेगळे त्यामुळे शक्यतो वे प्रोटीन प्लेन चांगल्या कंपनीचं नॅक्रो मसल ब्लेस अजून भरपूर आहे तुम्हाला मी कधीतरी दिवस मुलांकडे सगळ्यांना सांगितलं की असे रेकमेंडेड ब्रँड आहेत की जे बरोबर आहेत पण वस्तूची कॉन्टॅक्ट फार पुढेपर्यंत आहे ते तुम्हाला योग्य माहिती देतील असं मला वाटतं की त्यामध्ये मिळून जाईल नॅचरल प्रोटीन घेण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाने पनीर आणण्याचा प्रयत्न करा पनीर एकदा घ्या एकदा सोया चंक्स घ्या एकदा एक मूग डाळ आपला हा चिला वापरतो बेसन चिला इज ऑल्सो प्रोटीन सोर्स म्हणजे नुसतं बेसन चिला शक्यतो अंडी किती खावी बऱ्याच वेळा अंडे किती अंड्याचं पिवळं खावं का नाही अंड्याचं पिवळं खावं काय म्हणणं तुमचं खायचं का नाही खायचं कोणाचं म्हणणं काय अंड्याचं पिवळं खाता का नाही का नाही खायचं ऍक्च्युली याचा नियम असा आहे की अंड्याच्या पिवळ्या सहित ते 6 ग्रॅम प्रोटीन असतं आता आपण सगळे अंड्याचे पिवळे काढले तर कसं म्हणतात शक्यतो त्यामध्ये फॅट पण असते म्हणून शक्यतो 2-3 अंडी आपण खात असतो तर पिवळं खाल्लं 2 अंडी खात असतो पिवळं खाल्लं तर चालतं 2 अंड्याच्या पुढे जर गेला तिथून पिवळं शक्यतो खाऊ नका कारण त्यात फॅट पण जातं आता आपल्या पैलवानांमध्ये 2 गोष्टी आहेत फॅट पण आहे आणि मसल पण आहे मग फॅट गरजेचं आहे का तुम्हाला काय म्हणतो फॅट गरजेचं आहे का नाही तुम्ही फॅट्स घेणार का नाही घेणार फॅट्स काय गरजेचं एनर्जी फॅट्स आणि कार्बोहायड्रेट हे तुमची एनर्जी टिकवण्यासाठी गरजेचे आहे पण त्याला लिमिटेशन मध्ये आहे त्याला नियमात आहे म्हणजे जे तुम्ही म्हणलं ना चिकन खाताय मटन खाताय सॉरी देवाचे पण चिकन आणि मटन खाताय पण तो बॉईल करून घ्या त्यात तुम्ही मसाले वापरू नका तेल वापरू नका ते कमी करा मसाले तेल तुम्ही कट करताय रस्से करताय कट करा हे महत्वाचा पॉइंट प्रोटीन मध्ये सगळ्यात महत्वाचा दुसरा तुम्ही काय करताय की इन्स्टंट एनर्जी तुम्हाला पाहिजे इन्स्टंट एनर्जी आज मला कुस्तीला जायचं आहे माझी एवढी कुस्ती आहे मला एनर्जी पाहिजे आणि मला कुस्ती जिंकायची मी तुम्हाला एक सगळ्यांना विनंती करतो एक कुस्तीसाठी आपल्या आयुष्याला त्रास करू नका बरेच लोक सप्लिमेंटेशन इंजेक्शन घेतात त्यामध्ये टर्मिन घेतात का कोणी घेते कोणी आता वस्तादांसोबत कोणी नाही म्हणत तर ते इंजेक्शन काय आहे तर ते इंजेक्शन ऍक्च्युली तुम्हाला इतकी एनर्जी देतं तुमच्या स्नायूतली ताकद वाढवतं तुमच्या सगळ्या हृदयाचे ठोके वाढवतं तुमचं हृदयाची
एनर्जीचा फोर्स तिथं देता आणि तिची ऍक्शन संपली 4 तासानंतर तुम्ही परत शांत होता. पण सपोज तुमच्या या सगळ्या बिहेवियरमुळे जर आज कुठं तुमच्या शरीरात ब्लॉकेजेस व्हायला लागलेले असतील तर हे टर्मिंग तुम्हाला सडन हार्ट अटॅक पण आणू शकतो. कुस्ती खेळताना बऱ्याच लोकांचा हार्ट अटॅक झाला. ऐकलंय का तुम्ही? नाही ऐकलं मला सांगा. मग हे घेणे योग्य आहे का? एका कुस्तीसाठी आयुष्याचं सगळं भाऊ तुमचं काय म्हणणं? एका कुस्तीसाठी आयुष्यासाठी एवढे प्रश्न? नॅचरल प्रोटीन वाढवा, बुद्धीचा वापर करा, प्रोटीन इनटेक कसा घ्यायचा ह्याचा अभ्यास करा आणि जे थोडेसे सप्लिमेंट आहेत ज्यानं ताकद येणार आहे त्या गोष्टी लगेच वापरू नका. त्या गोष्टी तुम्हाला तात्पुरतच मदत करणार आहेत, त्या गोष्टी तुमच्या भविष्याचं मदत करणार. ह्या कुस्ती मंडळाने ह्या कुस्तीच्या तालमीने इतके चांगले आपल्याला लोक दिलेली आहेत. किरण भगत आहेत, तुम्ही बघतोय बरेच लोक आहेत आणि आम्हाला अजून भरपूर लोक तुमच्यातून बाहेर पडावेत अशी अपेक्षा आहे. आणि जर तुम्ही बाहेर कधी पडणार आहे, जर तुमच्या बुद्धीचा वापर तुम्ही जास्त करायला लागाल, तुमच्या प्रोटीन इंटेकचा आणि तुमच्या शरीरातून येणाऱ्या सप्लिमेंटेशनचा योग्य वापर कराल तेव्हाच तुम्ही पुढे जाणार. माझी सर्वांना एकच विनंती आहे, ताकद असावी, ताकदीबरोबर बुद्धी असावी. ताकद कोणत्या वेळेस कधी वापरायची ह्याची बुद्धी देव तुम्हाला द्यावं एवढीच मी तुम्हाला सर्वांना प्रार्थना करतो.